ज्यावेळेला आता आपण हे सगळं AI वरती असेल, प्युअर सायन्सवरती असेल, याच्यावरती बोलतोय. परंतु आत्ता जो मुलगा 10वीची परीक्षा देतोय, त्याला आता पुढचं करिअर करायचं, तो 2030ला जवळपास मार्केटमध्ये जॉबसाठी जाईल. तेव्हा त्यांनी नेमका आता काय विचार केला पाहिजे, त्याच्या पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे आणि कुठल्या फील्डमध्ये असं स्पेसिफिक, म्हणजे एकदम तर आपण ते असं सांगू शकणार नाही की नेमकं 5 वर्षांनी आता परत काय डेव्हलप होईल, परंतु जो काही सगळं आत्ता सध्याचं जे काही रिसर्च चालू आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी काय नेमकं निवडलं पाहिजे किंवा काय बेसिक्स काय शिकले पाहिजे. नाही, मी तेच म्हणतोय की म्हणजे देर आर 2-3 आस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे तुम्ही अप्लाइड मॅथमॅटिकल स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे. आणि हे सगळं जे JEE नीट आम्ही जे काय म्हणतो ना, हे खरं अप्लाइड मॅथमॅटिक्सच आहे. ओके. कारण फिजिक्स अप्लाइड मॅथ्स आहे, फिजिकल केमिस्ट्री अप्लाइड फिजिक्स आहे, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अप्लाइड फिजिकल केमिस्ट्री आहे, बायोलॉजी इज अप्लाइड केमिस्ट्री. आणि हे सगळे 4ही सब्जेक्ट तसे एकच आहेत. आणि हे सगळे मॅथमॅटिक्स पण अप्लाइड लॉजिक आहे. त्यामुळे शेवटी सगळ्यांचं स्रोत जे आहे ते लॉजिक आहे. तर लॉजिकमध्ये पक्क व्हावं, परिपक्व व्हावं, हे एक पहिला पॉईंट मी सगळ्यांना सांगेन. आणि अप्लाइड मॅथमॅटिकल स्किल्स हे प्रत्येक विद्यार्थी ज्याला पुढे सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी बेस्ड करिअर्स करायचे आहेत त्यांनी हे गेन करायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी JEEचा अभ्यास करणं किंवा नीटचा अभ्यास करणं हे आम्ही का सांगतो, कारण तुम्हाला हे कन्सेप्ट्स अप्लाय करावं लागतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात, तुमचं लॉजिकल थिंकिंग, तुमचं मॅथमॅटिकल थिंकिंग छान डेव्हलप होतं, म्हणून करावं लागतात. हां, एक प्रवेश परीक्षा आहे, ती क्लिअर करायला पाहिजे, एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते, हा डेफिनेटली त्याचा एम असू शकतो. पण लाँग टर्म एम त्याचा असा आहे, कॉग्निटिव्ह लेवलला तुमच्या स्किल्स डेव्हलप होतात, तुमचं एक अंडरस्टँडिंग वाढतं, तुमचं एक कुठल्याही प्रॉब्लेमला बघायचं एक दृष्टिकोन तुमचा रिफाईन होतो आणि त्यामुळे तुम्हाला बरेच काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतं. हा एक फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट जसं मी म्हटलं की इमोशन्सचं आदानप्रदान जिथे जिथे काही आहे, ज्या ज्या सेक्टर्समध्ये, ज्या ज्या जॉबमध्ये असणार, तिथे तिथे माणसाचा जॉब नेहमी राहणार. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉन्शियसली कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करणं, एम्पथी डेव्हलप करणं, बेसिकली माणसांशी संवाद साधून नेटवर्किंग आणि सोशलायझिंग आणि या सगळ्या गोष्टीचे जे काही स्किल्स होतात, इमोशनल कोशंट आपला स्ट्रॉंग ठेवणं हे गरजेचं आहे. हा सेकंड आस्पेक्ट आहे. आणि तिसरा हा मेंटल हेल्थचा इश्यू आजकाल खूप आपण बघतो, म्हणून स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणं हे पण खूप आवश्यक आहे. म्हणजे आजकाल डिप्रेशन, एन्झायटी हे एक फॅशनेबल वर्ड झालेलं आहे. बरोबर की आय एम डिप्रेस्ड, आय एम अँक्शियस, आय एम सफरिंग फ्रॉम पॅनिक अटॅक्स, आय एम सफरिंग फ्रॉम, हे खूप कॅज्युअली मुलं आजकाल बोलायला लागलेली आहेत. तर हे चांगली दिशाने नाही आहे. आणि हे नुसतं पुण्यात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रात नाही आहे, हे जगभर हा फिनॉमिना आहे. तर त्याचे काय जे कारणं असतील ते रिसर्चर शोधून काढतील, पण आज हे खूप मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे मेडिटेशन, योगा, प्राणायाम, स्वतःला बेसिकली स्वतःचं मन स्ट्रॉंग करणं, सात्विक हॅबिट्स, लाईफस्टाईल डेव्हलप करणं, हे सगळ्या गोष्टी खूप आवश्यक झालेल्या आहेत. तुम्ही तुमचं सत्व जेवढं वाढतं तेवढं तुम्ही बेसिकली मेंटली स्ट्रॉंग होता. बरोबर. आणि हे ॲडिक्शन्समध्ये न फसणं, नाहीतर मग आजकाल ड्रग्स आणि अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शन्समध्ये फसत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी पासून लांब राहण्यासाठी तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवणं आवश्यक आहे. त्याच्याने तुम्ही फेलियर पण पचवू शकतात. आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमुळे मुलांना डिप्रेशन येतं किंवा काही काही लोक तर खूप टोकाची भूमिका घेतात. आपण हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हे सगळं होऊ नये की काहीतरी छोटासा फेलियर आला किंवा मोठा फेलियर जरी आला ते पचवण्याची क्षमता पाहिजे. आणि न्यू डेफिनेशन ऑफ सक्सेस इज द अबिलिटी टू डायजेस्ट फेलियर. आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कितीही अपयश पचवू शकता. बरोबर आहे. हां, त्याच्यासाठी डायरेक्टली स्वतःचं काही बरं वाईट करायची काही गरज नाही आहे. आणि आता पुढील काळामध्ये जे आहे ते मल्टिपल जॉब्स पण असणार आहेत. याच्या आधी जसं होतं, तुम्ही एका जॉब्समध्ये लागले की तिथं तुमचं आयुष्य पूर्णपणे राहत होतं. आता मल्टिपल जॉब्स असणार आहेत, प्रॉब्लेम्स वेगवेगळे, मल्टीटास्किंग करावं लागणार आहे, तुम्हाला मल्टिपल डोमेन्समध्ये नॉलेज लागणार आहे. त्यामुळे एक जनरलिस्ट राहणं, ओपन टू लर्निंग राहणं, लर्निंग टू लर्न राहणं, फ्लेक्सिबिलिटी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. यू शुड बी अ लाईफ लाँग लर्नर. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या IITPK पण हेच सांगतो की ठीक आहे, आता हे JEEचा तुम्ही सगळं अभ्यास करताय, पण हे सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सपर्यंत मर्यादित नाही आहे. हे एक तुमचं एक लर्निंग ॲटिट्यूड तुम्ही डेव्हलप करताय, लर्नॅबिलिटी डेव्हलप करताय, जेणेकरून तुम्ही लाईफ लाँग लर्नर्स बनू शकता. तुम्ही उद्या कुठल्याही फील्डमध्ये गेला तर तुम्ही पटकन शिकू शकाल आणि जे काही नवीन अपडेट्स येतील, नवीन काही डेव्हलपमेंट होते, तुम्ही लगेच ते स्वीकाराल आणि अडॅप्ट करून पुढे जाल. ही अडॅप्टेबिलिटी, ही फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची. त्यामुळे बेसिकली अप्लाइड मॅथ स्किल्स, स्ट्रॉंग EQ आणि स्ट्रॉंग म्हणजे तुमचं मेंटल हेल्थ डेव्हलप करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं. आणि ह्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेन विद्यार्थ्यांना की मेडिटेशन ही गोष्ट प्रत्येकाने शिकायला पाहिजे.